विष्णू महाराष्ट्राचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तथा या महापालिकेचं पुरुष नगरपालिकेने त्यांनी प्रतिनिधित्व केलंय आणि त्यांनी या राज्याला या देशाला समतेचा विचार दिलाय असे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून या प्रेस कॉन्फरन्सला मी सामोरं जातोय। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत। इथे ऍक्च्युली कार्यकर्त्यांना कोणाला सांगितलं नव्हतं पण ते कसे आले त्याची काही कल्पना नाही, पण जे आले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार। 10 जून 1999 साली या देशातले 60 वर्ष ज्यांनी कायम लोकांच्या हृदयावर राज्य केलं असे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हाकेला होत लाखो लोक, करोडो लोक, करोडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाले। त्याच्यापैकी मी एक होतो। याचा मला कायम अभिमान आहे। पवार साहेबांवर नितांत प्रेम, पवार साहेबांवर नितांत श्रद्धा, पवार साहेबांवर नितांत विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील। 26 वर्ष 6 महिने 14 दिवस मला पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहता आलं, पक्षाकडून वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली। हा माझ्या मी आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो। पवार साहेबांच्या आशीर्वादाने ज्या काळात या शहरामध्ये या शहराचं एकूण सगळं कामकाज सांभाळणारे किंवा यांचं नेतृत्व होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मधल्या काळामध्ये माननीय माझ्या नेत्या, लाडक्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मला कामकाज करायची संधी मिळाली। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरचिटणीस पदापासून अध्यक्ष पदापर्यंतची मिळालेली पदं, पीएमटी सदस्य पदापासून नगरसेवक, महापौर म्हणून मिळाली पदं ही माझ्या पक्षामुळे मान्य पवारसाहेब, मान्य अजितदादा, मान्य सुप्रियाताई सुळे, मधल्या काळातले सगळे शहराध्यक्ष मान्य शांतीलाल काका सुरतवाला, स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे, मान्य रवींद्रजी माळवदकर, मान्य अण्णासाहेब थोरात, मान्य जयदेवरावजी गायकवाड, मान्य वंदनाताई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला ही मिळाली। अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची चांगल्या पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळे तर मिळालीच, पण मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तो वानवडी परिसर असेल, वानवडी प्रभाग असेल, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला, माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या, महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काही प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं, पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं, त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं कारण की ते पुणेकरांची भावना होती। त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक कुठल्या सरकारवर, कुठल्या पक्षावर, कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं, पण सगळ्यात माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भक्कम मनाने पाठिंबा मला देऊन माझ्या पाठीशी राहिले। मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, त्यांचा सहवास मिळाला ते आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार मानतो। माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाठबळ मिळालं, किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले। अन्यथा प्रशांत जगताप फार काही या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता, तरी सुद्धा यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले। राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या 47व्या वर्षी जसं मागे वळून बघतो त्यावेळेस मला पुढचाही भविष्यकाळ या ठिकाणी दिसतो। मी काय कुठला ज्योतिषी नाही, पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात। फॅशन आणि पॅशनमध्ये फरक आहे। मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे, कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे, कोणासाठी कार्यरत राहायचं आहे, काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी लोकांची सेवा करायची, हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवला आहे। फक्त पद भूषवायचं आहे, नगरसेवकच व्हायचं आहे, ते कुठल्याही पक्षाकडून व्हायचं आहे, कसल्याही परिस्थितीत व्हायचं आहे, पैसे देऊन व्हायचं आहे,
असं मानणारे मी कार्यकर्ता नाही. राजकीय जीवनातले एखादा पराभव किंवा विजय याच्याने हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही. म्हणजे अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलो म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बरबाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कुठल्याही निवडणुकीत मागच्या वर्षी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी सुद्धा माझ्या हडपसरमधल्या नागरिकांवर मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय 4-4.5 उमेदवार पराभूत झाले विरोधी पक्षाचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या 2-3 मध्ये मी आहे. 1,27,668 मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले, भरभरून केले. कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली, अर्थात पक्षासाठी राबली, माझ्यासाठी नाही. तरी मी पवारसाहेबांचा उमेदवार होतो. शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटन बांधण्यामध्ये मला यश आलं. सर्वोच्च नेते असतील, शहर स्तरावरचे नेते असतील, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकतो. मी हा शब्द नाही, त्यामुळे मी हा माझ्यामध्ये मी मला दिसूनही माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप छान कष्ट घेतले. त्याच्यामुळे एक चांगला एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला. त्याच्यामुळे हे यश माझं नाही तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे. अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या 10-20 दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पार्टी निवडणूक कशी लढवेल, काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती. आपण मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून केली. आधी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती. त्या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा राजकीय माझा एकदम मी जो कार्यकर्ता आहे थोडा व्यतीत झाला होता. नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची, आपला प्रवास कसा असेल पुढचा या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती. आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की कुठला व्यसनाधीन माणूस नाही. त्यामुळे आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो. अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. त्यामुळं ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावरती बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो. अशा प्रकारचं कुठलाही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं. आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले झालेले सगळे संघर्ष ते डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेन. त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे. आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे. आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान आहे का, असं प्लीज करू नका. माझी नम्र अशी कळकळीची विनंती आहे. बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपीमध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेले आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतो. अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये. शेवटी 2-4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर टाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात. मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवार साहेबांकडे, मान्य सुप्रियाताईंकडे एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर
माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठली प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील. मी आताही आल्यानंतर मला इथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण की पार्टी कार्यालयामध्ये माझे सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या. त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल, आपण या विनंतीचा नका सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं नव्हतं, हे अनपेक्षित ठिकाण. पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो. तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय. हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही. आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती. हे महापालिकेचं नाही का ठिकाण सुद्धा सुनियोजित नव्हतं. मी पार्टी कार्यालयात येत होतो, पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतो त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये. जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्ता जो कार्यकर्त्याने मी विनंती केली, कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही. भूमिका काय ते मला माहितीच नाही. फक्त आज मी सद्विवेक भूमिका दाखवतो या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर चर्चा केली आणि ते तुमचे सगळे जे काही अटी होत्या त्या सगळ्या मान्य केल्या आणि तरीही त्या म्हणाल्या की मी काय निर्णय घेणार नाही, पवारसाहेब घेणार. तर तुम्ही पवारसाहेबांची काय चर्चा केली? असं आहे की आपल्या काळात तुम्ही सगळ्यांची मिटिंग घेतली, मी कालही सांगितलं की माझ्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, माझे प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांनी मला प्रचंड वेळ दिला. 3 तासापेक्षा आमची जास्त वेळ बैठक झाली. त्यामुळे मी त्यांचा कायम ऋणी राहील. परवा सिल्वर उद्धार पवारसाहेबांच्या निवासस्थानी मान्य सुप्रियाताई सुळे, मान्य जयंत पाटील साहेब, मान्य शशिकांतजी शिंदे साहेब, मान्य रोहितदादा पवार हे त्या ठिकाणी त्यांनी माझ्याशी चर्चा केली 2 तास. त्यामुळे त्याचा मी कायम ऋणी राहील. काही गोष्टी अशा असतात की मी माझं नका माझी एथिक्स मी नक्की पाळेल. आज उद्या परवा कधीही माझ्या नेत्यांमध्ये माझ्यामध्ये काय चर्चा झाली, कुठल्या प्रकारे चर्चा झाली, त्याच्यामुळे त्याची कधीही मी वाच्यता करणार नाही. काही गोष्टी शेवटी मी कुटुंब म्हणून त्याच्यामध्ये राहिले. राष्ट्रवादी एक मोठा परिवार आहे आणि मला असं वाटतं की त्या परिवारामध्ये आपण परत कधीच नका कटुता येणार नाही याची मी काळजी घेईन. माझा उद्याचा राजकीय प्रवास काहीतरी असला तरी मी ईश्वर साक्ष सांगतो की सन्मान्य पवारसाहेब, सन्मान्य सुप्रियाताई सुळे, सन्मान्य अजितदादा या माझ्या पार्टीतल्या कुठल्याही नेत्यांबद्दल, पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल माझा आक्षेप नसेल. हा माझा ठाम पर्याय निवडला नाही. तसं पर्याय न निवडण्याचं कारण हेच आहे की प्रशांत जगतापनी कुणाशी तरी संधान बांधलं होतं आणि संधान बांधल्यामुळे प्रशांत जगतापनी राजीनामा दिला. हा आक्षेप माझ्यावर नको. सर्वप्रथम मी आज राजीनामा दिल्यानंतर आज आणि उद्या माझ्या वानवडीतल्या नागरिकांची, ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवणार आहे तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे. ते ज्या बाजूने असेल त्या बाजूने असेल, पण मला खात्री आहे की ते मत या ठिकाणी सरकारच्या बाजूने नसेल. कारण की सरकारचा पाहिलेला बजेटचा कारभार आहे, मारवणीकरांना सुद्धा भोवलेला आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईल तर माझ्या सद्विवेक जागृत होऊन आणि माझ्या वानवडीकर नागरिक जे म्हणतात, ज्यांनी प्रशांत जगतापला कालपर्यंत 4 निवडणुकांमध्ये मतदान केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, तेच माझे केंद्रबिंदू राहतील. माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचं नेता या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये निर्णय सांगतील तो माझा निर्णय नक्की असेल. कोणताही निर्णय झालेला नाही. असं आहे, मी पैसा साहेब राजीनामा मी हा सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून करतोय. त्याच्यामध्ये कुठेही पक्षाने अमुक काहीतरी केलं, पक्षाने तमुक काय केलं म्हणून मला या सर्व कुठे भाष्य करायचं नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये मान्य सुप्रियाताई सुळेंनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा विभार आभार मानतो. पण हे होत असताना आज माझ्या ज्या सद्विवेक बुद्धीला
नका जागृत ठेवून जे काय माझं मत आहे माझ्या लक्षात आलं त्याला अनुसरून मी निर्णय घेतो. असं आहे याच्यातून कुठलाच अर्थ कळत नाही. मी पुन्हा एकदा माझ्या पत्रकार मित्रांना विनंती करतो, मला स्वतःला एक कुटुंब आहे, मला स्वतःला एक राजकीय नाही का पुढचा प्रवास किंवा आयुष्य आहे. मला कृपया करून मधल्या काळापासून म्हणजे मागच्या 2.5 वर्षापूर्वी मी जे साहेबांसाठी थांबलो म्हणजे या पार्टीत थांबलो ते फक्त 2च कारणं होती. एक माझं आजही ठाम मत आहे की शतकामध्ये एक मोठा नेता जन्माला येतो ज्याचा जो लोकनेता होतो ते माझं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब हे यांच्या पुढच्या लढाईमध्ये त्यांची आपण इमानितीमध्ये साथ द्यावी हा उद्देश होता. त्याचबरोबर मी ज्या परिसरातून जन्माला आलो वाढलो राजकारणातलं प्रतिनिधित्व मिळालं तो भाग हा सगळ्या सामाजिक जाती धर्मांचा आहे. त्याच्यामुळं पुरोगामी सामाजिक ऐक्याची चळवळ पवार साहेब चालवत आहेत आजही चालवत आहेत. त्याच्यामुळं त्या विचारधारेच्यासाठी आपण पवार साहेबांची साथ द्यायची हा निर्णय होता आणि त्यामुळे मी आज हे सगळं होत असताना कुठेतरी माझ्या मनाला काहीतरी वाईट वाटलं किंवा पक्षाचं काय धोरण चुकतंय असं माझं बिलकुल मत नाही. पक्षाच्या भूमिकेवर असतो. प्रशांत जगताप सारखे हजारो लाखो कार्यकर्ते येतात काय जातात काय पक्ष कुठला थांबत नाही. त्याच्यामुळं हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाही, हा निर्णय पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात नाही, हा निर्णय पक्षाच्या उद्याच्या प्रवासाच्या या विरोधात. सगळ्यामध्ये प्रशांत जगताप एकटे पडलेत का? कारण सगळे तिकडे दिसत आहेत, प्रशांत जगताप आज एकटे. राजकारणामध्ये प्रश्न असा आहे 2 ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत, 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. तुमच्या पक्षातले बहुतांश कार्यकर्ते हे तत्व साहेबांसाठी थोडं तत्व बाजूला ठेवून एकत्र याच्या विचारात होते. मग तुम्ही अशा वेळेस पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून जाण्याचा पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काय केलेला आहे? मी पक्षाला बिलकुल अडचणीत आणत नाही. हा पहिला भाग. माझा विषय असा आहे की माझा पक्ष हा लोकशाही मानतो आणि मी सुद्धा लोकशाही माणूस या ठिकाणी लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरत असतो. लोकशाहीमध्ये मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये मी काय कुठं कार्यकर्ते घेऊन पार्टी फोडून चाललोय त्या पार्टीच्या विरोधात उमेदवार होते असे तर बिलकुल भाग नाही. शेवटी हडपसर मतदारसंघातल्या माझ्या ज्या 1,27,668 लोकांनी मला मतदान केलंय त्यांनी एका पक्षाच्या विरोधात मला मतदान केलं. तिथल्या नागरिकांच्या नजरेमध्ये मी विलन ठरू नये. ज्या कार्यकर्त्यांनी आर्थिक रसद नसताना राजकीय रसद नसताना सुद्धा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या प्रेमापोटी माझ्या पाठीमागं पाठबळ उभं केलं त्यांच्या संदर्भामध्ये पण माझी अडचण होऊ नये म्हणूनचा हा माझा निर्णय. मी पुन्हा एकदा सांगतो हा पार्टीच्या विरोधातला माझा निर्णय नाही, हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला माझा हा निर्णय नाही. तिसरा विषय जे नाही का आमच्या एका बहिणीने जो विचारला त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो मला एक कुटुंब आहे माझं पुढचं राजकीय फ्युचर आहे. कृपया हा वाद प्रशांत जगताप विरुद्ध अजितदादा असा लावू नका. मी त्यावेळेस पण सन्मान्य अजितदादांना सोडून इकडे का राहिलो फक्त पवार साहेबांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी. अजितदादांचं मला असं वाटतं की मी पक्षाला अडचणीत टाकतो असं बिलकुल अर्थ काढू नका. पक्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. पक्षाकडे लाखो कार्यकर्त्यांची फौज आहे. प्रशांत जगताप 100% शून्य आहे. तो शून्य पार्टीनेच नका 100 केला आणि माझ्या भागातल्या नागरिकांनी केला. त्याच्यामुळे एकीकडे मला बॅलन्स राखायचा आहे. माझ्या भागातील नागरिकांना सुद्धा या ठिकाणी प्रशांत जगताप या ठिकाणी एक अमुक भूमिका आमच्याकडे समोर घेऊन आला. आम्हाला खूप नका या ठिकाणी प्रलोभन किंवा नका या ठिकाणी प्रेशर असताना सुद्धा आम्ही प्रशांत जगतापला मतदान केलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरद पवार पक्षाला मतदान केलं प्रशांत जगताप असं बदलला अशा प्रकारची भूमिका. जर का एवढीच खुमखुमी आहे प्रशांत जगताप यांना तर त्यांनी स्वतःचा पक्ष करावा असं काही करणार आहेत का प्रशांत जगताप? असं आहे की मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतदानावर निवडून आलेला प्रतिनिधी या ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कामकाज केलं त्या पालिकेच्या नगरसेवकाची मला संधी मिळाली. अमोल मिटकरी सारख्या विदूषकांनी फुटकळ नाही का आमदाराच्या नाही का बोलण्यावर मी काही भाष्य करणार नाही. ज्यांची पात्रता महापालिका या ठिकाणी ग्रामपंचायतीने निवडून द्यायची लायकी नाही त्यांच्यावर मी काय बोलावं. त्या ठिकाणी मी आजही सांगतो आणि माझा आजही स्पष्ट मध्ये अमोल मिटकरी हा तडजोड करणारा फुटकळ आणि विदुषी नका माणूस आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे हे सगळं होत असताना मी माझी कुणाबरोबरही कॉम्प्रोमाइजिंग नाही. मला त्यांच्यावर भाष्य पण करायचं नाही. जे निवडून आले असतील त्यांनी या संदर्भात तत्वांचं बोलता मुळात ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्वांबद्दल बोलताय
तर वेळोवेळी ह्याच महापालिकेत जिथं तुम्ही राहिला त्याच भाजप शिवसेनेबरोबर तुम्ही पुणे पाठण केला. तेच साहेब होते, तेच नेते होते आणि आज तुम्ही एकटेच ते तत्व सांगताय. हे तुम्हाला कुठं गल्लत झाल्यासारखं वाटत बिलकुल नाही. एक मी मुळात एकदा सांगतो, या महापालिकेत मला पीएमटीचा सदस्य व्हायची संधी मिळाली त्यावेळेस काँग्रेस बरोबर इथं पार्टी सत्तेमध्ये होती. काँग्रेसचा महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपमहापौर. नंतर जो पुणे पॅटर्न तुम्ही म्हणताय त्यावेळेस मी सामान्यच कार्यकर्ता होतो, निर्णय प्रक्रियेत नव्हतो. माझ्या आई निवडून आल्यानंतर पुणे पॅटर्न झाला होता. त्यावेळेस मी सभागृहाचा कुठलाही सदस्य नाही. मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून 2012ला निवडून आलो त्या क्षणापासून 2017-22च्या एकूण ज्या 10 वर्षाच्या टेन्युअरमध्ये आमची आघाडी या सभागृहामध्ये काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे 12 साली निवडून आल्यानंतर पूर्ण 5 वर्ष आम्ही काँग्रेस बरोबरच त्या आघाडी केली आणि मला महापौरपदाची संधी मिळाली. 1 मिनिट. आणि 17 ते 22 मध्ये विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होतं. त्यावेळेस सुद्धा आम्ही पालिकेत काँग्रेस आम्ही मिळूनच या ठिकाणी बीजेपीच्या विरोधात लढा दिला. दादा, तरी तुमच्याच पक्षाने भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष बसवला त्यावेळेस तुम्ही काम केलं त्यांच्या बरोबर. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जी घटनाक्रम सांगताय 11-12चा, जस गणेश बिडकर हे चेअरमन झाले त्यावेळेस त्यांना मतदान करायला माझी आई स्टँडिंग कमिटी मेंबर पण नव्हती. मी पालिकेतला सभागृहातला नगरसेवक पण नव्हतो. तुम्ही जे सांगताय एका तरुण काळामध्ये ज्यावेळेस माझं 29, 30, 31 वय असेल त्या काळामध्ये पार्टीच्या निर्णयाच्या संदर्भात मला आजही म्हणजे मागे ओढ बघताना मला पार्टीच्या त्या निर्णयावर संदर्भात पण काही टिप्पणी करायची नाही. माझी तुम्हाला नम्र विनंती राहील, माझे आणि एकूणच आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे किंवा राष्ट्रवादी परिवाराचे या ठिकाणी कुठं वितृष्ट होणार नाही असे प्रश्न विचारू नयेत. शेवटी माझ्यासारखे कार्यकर्ते उद्या राजकीय कारकिर्दी वैयक्तिक जीवन आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारे मी माझे पत्तेपाणी नक्की पाळेल. या ठिकाणी 2025-26 पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. राजीनामा दिलेला आहे पण आता तेच काँग्रेस दादांसोबत नव्या पुणे पॅटर्नमध्ये जाण्याची चर्चा आहे. मग तुमच्या समोर पर्याय काय? असं आहे, काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष यांनी काय करावं हा त्यांचा विचार. मी आज माझ्या पक्षातून बाहेर पडत असताना कुठल्याही पक्षाची संधान साधलेलं आहे, कुठल्या पक्षाबरोबर बोलणी सुद्धा झालेली नाही. त्यामुळे अमुक पक्ष राजकारणामध्ये इफ अँड बट जर तरला काय फार काय महत्व नसतं. उद्याच्या काळामध्ये माझा निवडणुकीचा फॉर्म हा मी 30 तारखेला भरणार आहे. अजून माझा कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जाण्याचा निर्णय नाही. मी जे काय माझ्या प्रभागामध्ये मागचे 2 दिवस ते का म्हणजे काल परवा मुंबईतून आल्यानंतर किंवा काल जो सर्व्हे लावलेला आहे किंवा लोकांचा जन्म जाणून घेतोय, मी स्वतः लोकांच्या घरोघरी जाणार आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर योग्य तो निर्णय होईल. उद्या कदाचित का या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी झाली नाही, दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी फिसकटली तर तुम्ही परत थांबणार का पक्षात? असं आहे की एकदा आपण राजकीय निर्णय जाहीर केल्यानंतर होऊ शकते जर त्याची शक्यता ठेवू नये. त्याच्यामुळे मी आज बाहेर पडतो. टीम उभा केली त्या टीमचं काय म्हणताय की मी शहराच्या टीम उभी केली. टीम माझी नाही, ती पवार साहेबांची. माझ्यासारखी निवडणुकीच्या काळामध्ये एक शहराध्यक्ष पक्षाला अडचणी सोडून जातो आणि प्रत्येक जण पक्ष सोडताना हीच भाषा बोलतो, ह्याच्यापेक्षा वेगळी भाषा नसते. तुमच्या त्यांच्यात फरक काय मग? असं आहे की जे केलेत त्यांनी थेट त्या नेत्यांशी भेटून उद्देश एकच आहे ना. उद्देश एकच आहे ना शेवटी. कोणी विकासासाठी गेलं, कोणी तत्वासाठी गेलं, तेच आहे. स्क्रिप्ट एकच आहे त्याचा. काय सांगितलं, कुठल्याही प्रकारची कटुता नव्हता. मी ताईंचे आशीर्वाद घेऊन बाहेर निघालो. महापालिकेची निवडणूक तुम्हाला वॉर्डमध्ये शरद पवारांनी जर एक उमेदवार दिला तर त्याच्या विरोधात तुम्ही लढणार का? माझी पार्टी माझ्या विरोधात उमेदवार नक्की देऊ शकते, कारण की लोकशाही आहे. त्यांनी दिला तर शेवटी खिलाडी वृत्तीने मला निवडणूक तर मला लढायची का, मी लढणार आहे. माझ्यावर कुणी उमेदवार येऊ, एक्स येऊ, वाय येऊ किंवा कोणी येऊ, शेवटी मला निवडणूक लढावी लागणार आहे. दादा, पण तुम्ही आता राष्ट्रवादीला नाहीयेत, विशाल तांबे निवडणूक लढवणार नाहीयेत. अशा काळात तुम्ही पवार साहेबांनी एकटं टाकलं असं वाटत नाही का तुम्हाला? सन्मान्य पवारसाहेब हे माझं दैवत होतं, श्रद्धास्थान होतं आणि कायम राहील. एखादी निवडणूक किंवा अशा प्रकारे नका राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडी कुणावरची श्रद्धा कधी कमी करत नसतात. आता राहिला विषय, तुम्ही कोण पार्टी सोडून जिथे बोलताय. ज्या क्षणी मी पार्टीचा राजीनामा 6 वाजून 1 मिनिटांनी ट्विट केलाय त्याच्यानंतर पार्टीच्या पॉलिसीच्या विरोधात म्हणजे पार्टीच्या पॉलिसी
कोण आले कोण गेले याच्याबद्दल जाहीर वाच्यता किंवा कुठला खासगी सुद्धा वाच्यता करण्याचा मला नैतिक अधिकार नाही. त्याच्यामुळे पार्टीमध्ये कोण येतंय कोण जातंय किंवा पार्टी कुणावरून निवडणूक लढवणार आहे याच्यावर मी पुढे सुद्धा कुठलंही भाष्य करणार नाही. मी आपल्या साक्षीत सांगतो, मी कुठल्याही कार्यकर्त्यांना फोडाफोडी करणार नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी पार्टी सोडू नये. त्यांनी आदरणीय साहेबांची ताईंची इमानीद्वारे साथ द्यावी, कारण की उद्या या सगळ्या संदर्भामध्ये प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण मला पक्षाचं आणि माझ्या कुठल्याही राजकीय नेता जे काही सहकारी आहेत त्यांचं कुणाचंही नुकसान करायचं दादा तुम्ही आता निवडणूक लढताना आता तुम्ही म्हणताय कार्यकर्ते ते सोडू नका, तर 2026ची 25ची ही निवडणूक पण तुम्ही लढवताय, पक्ष अजून तुम्ही निश्चित केला नाही असं सांगताय. मग नेमकं सामोरं कसं झालं? असं आहे की राजकीय जीवनामध्ये जिथं आपण ज्या भागाने आपली रचना केली त्या नागरिकांचं मत विचारून घेऊन पुढे जायचं असतं. मी आज नाही का पक्षाकडून राजीनामा दिल्यानंतर मी कुठल्या प्लॅटफॉर्मवर उद्या त्याच्यामध्ये असं आहे, जर तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठल्या दोन्हीपैकी कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आला तर त्याच्यावर तुम्ही निवडणूक लढवणार का? असं आहे की ज्यावेळेस मी राजीनामा दिलाय आणि निवडणूक लढवणार आहे हे दोन्ही विषय जाहीर केल्यानंतर उद्या डोनाल्ड ट्रम्प सुद्धा माझ्या विरोधात उभे राहू शकतात. डोनाल्ड ट्रम्प राहू द्या, काही हरकत नाही. डोनाल्ड ट्रम्प राहू द्या, हरकत नाही. पण तो तरी घेऊन राहणार साहेबांचा उमेदवार आणि दादाचा उमेदवार आल्यावर तुम्ही निवडणूक लढणार का त्याच्या विरोधात? तिथं तत्व तुमचं कसं आहे? मी निवडणूक लढवणार आहे. वैचारिक भूमिकेतनं तुम्ही हा राजीनामा दिलेला आहे. बरोबर, मी चळवळीचा अशी अवस्था साहेबच होते, त्यांना लिडर मानलं जातं पूर्ण, पण त्यांनीच आज दादांसोबत पुन्हा तडजोड केली. ती स्पेस आहे, ती स्पेस कोण आणि कसं भरून काढणार आणि असंही तुमचा आरोप होतो की स्पेस बघूनच तुम्ही या धाडसी निर्णय घेतला. मी कुणाच्याही बरोबर सत्तान साधलेला नाही. मी कुणाबरोबरही चर्चा केली नाही. माझे एथिक्स मला असे सांगत होते की पहिलं आपण राजीनाम्यावरून बाहेर पडावं, आपल्या भागातल्या नागरिकांची मतं विचारात घ्यावी आणि मग पुढचा निर्णय ठरावा. त्या भूमिकेवर मी ठाम आहे. राहता राहिल्याविषयी मला कुणाकुणाचे कॉल्स येऊन गेले, त्याच्यामध्ये मी ते मान्य सुप्रियाताई सुळे आणि मान्य शशिकांत शिंदे साहेबांना प्रामाणिकपणे सांगितले, कळालं का. पण या सगळ्या संदर्भामध्ये मी भाजपमध्ये भविष्यात कधी जाणार नाही मात्र निवडणूक लढवणार पक्ष ठरला नाही ना, अपक्ष निवडणूक लढवणार हे ठाम आहे. लढत असताना समोर कोण येणार आहे? या ठिकाणी महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की हे अर्जुना समोर कोण उभेत त्यापेक्षा तू लढाईच्या रणांगणात आहेस आणि लढाई ज्यांच्यावर करतोय ते तुझे नका कोण नात्यातले आहेत बाहेरचे त्याचा विचार किंवा कोणी नका सहकारी आहेत त्याचा फार विचार न करता तुला हे रणांगण नका लढवायचंय गाजवायचंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं समोरून कोण उमेदवार आहे. माझी लढाई कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, माझ्या सहकार्याच्या विरोधात पण नाही. माझी लढाई माझ्या भागातल्या लोकांना एक प्रकार चांगल्या पद्धतीचा आश्वासक चेहरा देणे, त्याचबरोबर माझ्या कुठल्या प्रश्नासाठी जो नका इथल्या सभागृहातून नका भांडेल किंवा संघर्ष करेल ह्याच्यासाठी आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या भागातला नागरिक माझ्या मागे कुठलाही बॅनर असला तरी माझ्या पाठीशी नक्की उभा राहील. दादा एकत्र आले तर तुम्हाला आनंद वाटेल का? कारण ज्या कारणामुळे बहीण भावांमध्ये अंतर पडलेलं होतं ते म्हणजे माझे पत्रकार संघामध्ये तुम्ही सगळ्या सहकार्याने मला प्रश्न विचारला होता आणि मी तुमचे मनातून आभार मानतो की तुम्ही तो प्रश्न विचारला. मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार आहे. आजही माझ्या घरामध्ये माझे आई वडील, मी, माझा भाऊ, माझ्या भावाची मिसेस, माझी मिसेस आणि आमच्या दोघांची 4 मुलं राहतात. मला त्याच्यामध्ये सुरेख आनंद मिळतो आणि स्वर्गीय आनंद मिळतो. त्याच्यामुळे मी मागे सांगितलं होतं काही लोकांनी विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंब एकत्रित आलं तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला होईल किंवा मी अभिनंदनचं ट्विट करेन. मी मागे सांगितलं होतं की पवार कुटुंब एकत्रित आलं तर त्याच्यासाठी 50 होर्डिंग लावल शहरामध्ये माझ्या खर्चाने. मला आनंद होईल, मला वाईट वाटायचं काही कारण नाही. पण याच्यामध्ये मधल्या काळामध्ये विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला आणि मला असं वाटतं की मी आजही त्या कुटुंबांनी एकत्रित यावं यासाठी माझ्या शुभेच्छा. कोणी केला? पुण्यातले जे तुमचे नेते आहेत पक्षातले यांनी विपर्यास होत असतं. आपण एखाद्या गाडीत प्रवास करत असताना गाडीत एखादा प्रवासी खाली उतरून बाहेर सांगू शकतो की गाडीत अशी चुकीची चर्चा आहे. माझ्यावर कुणामुळेही कसल्याही युती आघाडीमुळे वेळ आली नाही. मी माझ्या सदैव भूमिका जागृत ठेवून माझ्यामुळे कुणालाही कुठलाही निर्णय घेण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी बाहेर पडतो. दादा तडजोडच्या राजकारणात कार्यकर्त्याचा बळी घेतला जातो का? नाही, असं नसतं. कार्यकर्ता तो कुठल्याही विचारचा आहे. जात महत्वाची नसते, धर्म महत्वाचा नसतो, पक्ष संघटन महत्वाचं नसतं. तो कार्यकर्ता तो गरीब असो किंवा श्रीमंत असो
तो काय विचार घेऊन घरातून बाहेर पडलाय, त्याचा प्रवास कुठपर्यंत ठरलेला आहे आणि कशासाठी ठरला आणि कुणासाठी ठरलाय ते खूप महत्वाचं असतं. आणि माझा प्रवास, माझा वानवडीचा प्रभाग असेल, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माझे नागरिक असतील, ते पुणे शहरातल्या नागरिकांच्या भल्यासाठी होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. मतदारसंघात पॅनल करून भूमिका मांडली आहे. राजकारण विचारांचं करायचं की स्वार्थाचं करायचं? मला असं वाटतं की राजकारण समाजकारण या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. राजकारण हे समाजाच्या हितासाठी, आपल्या शहराच्या, आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या भल्यासाठीच करायचं असतं. एखादं पद मिळालं नाही म्हणून फार काय फरक पडत नाही. आपली जिवंत असतानाची ओळख आणि आपण या जगातून गेल्यानंतर पुढच्या पिढ्यांसाठी आपली ओळख ही विचारांनी ओळख. दादा, तुम्ही अपक्ष म्हणून काय कुठल्या पक्षात जातो तुमचा निर्णय आहे, पण तुमच्या मागे जे कार्यकर्ते आहेत, तुम्ही शहराध्यक्ष म्हणून उभा केलेत, त्यांचं पुढं काय? कारण उद्या पुढे जाऊन तुमच्या मागे राहिले म्हणून त्यांचं तिकीट कापलं जाईल. मला मी जी पार्टी सोडतो त्या पार्टीच्या सर्वोच्च नेतृत्वावर, आदरणीय पवार साहेबांवर, आदरणीय सुप्रियाताईंवर विश्वास आहे. ते या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करतील. त्याच्यामुळे मला कुठलाही इमोशनल ड्रामा खेळायचा नाही. त्यामुळे मला खात्री आहे सन्मान्य पवार साहेबांनी, सन्मान्य सुप्रियाताई सोडे, ज्या कार्यकर्त्यांनी पार्टी सांभाळली त्यांचे योग्य ते भले नक्की करतात. आता तुम्ही एकटे लढणार, पॅनल असेल का? मला लढताना 4 ते पॅनल करावं लागतं. तुम्हाला कायदा माहिती आहे की त्यामध्ये बहुमताला या ठिकाणी सन्मान मिळत असतो. त्या पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना या संदर्भात बहुमताचा आकडा तिकडे असेल आणि त्यांना एक अमुक भूमिका मान्य असेल तर माझी तक्रार नव्हती, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. ताईंनी जाहीर आव्हान दिलंय तुम्हाला, जर वैचारिकतेच मुद्दा असेल तर मी तुमच्यासोबत डिबेट करायला तयार आहे कुठेही. असे माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग कधीच येऊ नये. मी माझ्या म्हणजे सुप्रियाताई सोडे माझ्या मोठ्या बहीण आहेत, माझ्या पाठीराख्या आहेत, माझ्या सर्वोच्च नेते आहेत. त्याच्यामुळं त्या काय मला बोलले ती मी प्रेस पाहिजे नाही, पण तरी सुद्धा मला पुन्हा प्रेमाचं एक डिपॉझिट आहे, त्याला कधी डाग लागू नये अशी माझी इच्छा आहे. मी आता सांगितलं की माझं पोट खूप मोठं आहे, काही गोष्टी बोलले तर खूप अवघड होईल. मग एका अर्थाने तर तुमच्यावर पण काही गोष्टी सोडतोय. मला माहिती या ठिकाणी कसं आहे, काय म्हणायचं काय बोललं तर मला माहिती नाही. मला त्या संदर्भामध्ये काहीच उत्तर द्यायचं नाही. मी जर एवढं प्रामाणिकपणे माझं भाष्य करत बाहेर पडतोय, मला असं वाटतं की कोण माझ्याबद्दल काय बोललं, कुणी माझ्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त केली, यावर मला रिॲक्शन द्यायचं नाही. मला माझा प्रवास ठरवायचा आहे. त्या प्रवासामध्ये मी इफ अँड बट, जर अँड तर आणि कुणी काय बोललं म्हणून भाष्य देणार नाही. काही दादा गटातले सहकारी असाही आरोप करत होते पाठीमागले, ऑन रेकॉर्ड नाही, की भाजपवाल्यांनीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लावलेल्या. आणि मी खुल्लं सांगतोय की मी भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणी माझा प्रवास चालू ठेवला होता, तो उद्या सुद्धा राहील. मी काही केलं तरी भाजपमध्ये जाणार नाही, हा माझा विषय क्लिअर आहे. राहिला विषय त्या कुणाच्या कॉन्टॅक्ट मधला तर मी असे माझे दोन मोबाईल्स असतील, माझा ड्रायव्हर किंवा माझे त्याच्याबरोबरचे राहणारी जी काय टीम माझी गाडीत असतील त्यांच्या मोबाईलचा CDR तपासून पाहावा. भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठल्या नेत्याच्या जर मला कॉल किंवा मेसेज आले असेल मला बोलूनच देत नाही. मला माझा प्रवास कुणावरही टीका न करता, खास करून माझ्या राष्ट्रवादी परिवारावर मला किती जरी हल्ले आले तरी त्या संदर्भात मला टीका करायची नाही. आज 26 साल 6 महीने और 14 दिन का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पुरानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओरिजिनल और अभी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पार्टी, इस पार्टी का मेरी आज तक की जो जर्नी है, जो एक क्या 26-26.5 साल का एक्सपीरियंस है, वो लेकर मैं आज पार्टी छोड़ रहा हूँ. ये पार्टी छोड़ते हुए किसी के बारे में मेरे कोई गलत ख्याल नहीं है या कोई किसी का मैं कुछ बयान करना नहीं चाहूँगा. मैं संविधान मानने वाले लोगों के निक्या रोज के जो निक्या गंभीर सवाल है, जो गंभीर समस्या है, उसकी आवाज उठाने वाले नहीं करता हूँ. काढून दिलं संजय. मेरे मन को जो अच्छा लगा उस हिसाब से मैं बाहर निकल रहा हूँ. इसमें पार्टी का कोई दोष नहीं है, पार्टी का कोई कार्यकर्ता या नेता का कोई दोष नहीं है. ये मेरा अंदरूनी फैसला है और मैं ये चाहता हूँ कि ये मैं बड़े सुकून से, बड़े आराम से और बड़े प्यार से फैसला लेता हूँ. लेकिन ये फैसला देखिए पुराना क्या हुआ मुझे पता नहीं, लेकिन आज जब मैंने पार्टी छोड़ी है तो आज से मेरे आखिरी सांस तक पार्टी के नेता, पार्टी के सुप्रीमो, पार्टी की विचारधारा और पार्टी के अगला जो निकला उनका यानी उनका जो निकला आगे का रास्ता रहेगा उस बारे में मुझे कोई भी टिप्पणी करनी नहीं है. मैं सोच समझकर बड़े शांत स्वभाव से पार्टी छोड़ रहा हूँ. इसमें मेरा किसी के ऊपर कोई ब्लेम नहीं है.
और ना ही इसके लिए मुझे कोई ब्लेम गेम खेलना है। मेरी आपसे भी रिक्वेस्ट रहेगी कि मैं सोच समझ कर मेरा अगला 25 साल का पॉलिटिकल करियर सामने रखकर पार्टी से मिलाइए। आगे मैं गए थे, क्या चर्चा हुई? मैं सबसे पहले माननीय सुप्रियाताई सुले, इसी के साथ माननीय शशिकांत जी शिंदे जो हमारे प्रांत के अध्यक्ष हैं, उनका आभार व्यक्त करता हूँ कि जिन्होंने मुझे काफी टाइम दिया, मेरी बात सुनी। उनके सामने मैंने आने वाले चुनाव के बारे में काफी मुद्दे रखे, सारे मुद्दों के ऊपर उनकी चर्चा हो गई। और मुझे ऐसे लगता है कि एक अच्छा माने का एनसीपी परिवार जिनके साथ मुझे काम करने का मौका मिला, ये मेरी जिंदगी की सबसे बड़ी असर है। आगे का फर्दर कोर्स ऑफ एक्शन क्या होगा? मैं पीएमसी का आने वाला 2000 यानी अभी का 2025 और चुनाव की डेट और नतीजे का जो दिन है वो 16 जनवरी 2026 है। तो 25-26 की ये कॉर्पोरेशन की इलेक्शन है, जो चुनाव है, मैं वो लड़ रहा हूँ। मैंने कोई पार्टी सामने रखी नहीं है। आज सिर्फ यहाँ से बाहर निकलना है। जिन्होंने मुझे वोट किया है, जिन्होंने मुझे आज तक यानी पार्टी ने मुझे मौका दिया, उसी के साथ लोगों ने मुझे वोट किया, इसलिए इस म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में काम करने का मुझे मौका मिला। और आज उनका अगले 2 दिन में उनके सारे जो उनका ख्याल रहेंगे, उनकी जो भी बातें रहेंगी, वो सुनकर मैं मेरी जो जर्नी रहेगी वो तय। दादा, आप कह रहे हैं कि आपके इनर कॉन्शियस की वजह का फैसला है ये, लेकिन ऐसा क्या हुआ पिछले 10-15 दिनों में कि आपको ये फैसला लेना पड़ा? आप तो अच्छा खासा शहर अध्यक्ष पद पे काम कर रहे थे। कुछ बुरा हुआ नहीं है सर, चुनाव में मुझे लड़ना है, ये सोच समझ कर जिस हड़पसर कॉन्स्टिट्यूंसी में मुझे करीबन 1,28,000 वोट यानी 1,27,668 वोट मुझे दिए, उनके सामने कई बार मुझे गलत तरीके से जाना नहीं है, गलत तरीके से फेस करना नहीं है। इसलिए हड़पसर के मतदाताओं को और जिस कार्यकर्ता ने मुझे वहाँ पर ताकत दी, उनके नजर में हमेशा मेरी इज्जत बरकरार रहे, ये सोचकर मैंने ये रिजाइन। कुछ ही दिनों में चुनाव होने वाले देखिए, चुनाव आते जाते हैं, कुछ तो लोग नेताओं को मिलकर अगले घंटे 2 घंटे में बीजेपी जैसी पार्टी है। मेरा वैसा कुछ नहीं। मेरे पार्टी के जो सुप्रीम है उनके साथ ये बात रखी। आज बड़े आराम से यहाँ पे मैंने प्रेस कॉन्फ्रेंस की। आज आपने यहाँ पर बुलाया इसलिए मैं आया हूँ। एक्चुअली मैं पार्टी ऑफिस आके प्रेस कर रहा था, लेकिन वहाँ पे माननीय सुप्रीम थी और मुझे ये मेरे एथिक्स ये कहते हैं कि मैं पार्टी का रिजाइन दे रहा हूँ, तो मुझे पार्टी के ऑफिस में जाकर कोई प्रेस कॉन्फ्रेंस देने का अधिकार नहीं है, हक नहीं है। और आपने यहाँ पर बुलाया इसलिए मैं आया हूँ। थैंक यू वेरी मच।